मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय आणि या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशमुख यांच्या अंगभर जखमा झालेल्या होत्या आणि मारहाणीमुळे त्यांचं शरीर काळं-निळं पडलेलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाल्याची माहिती या रिपोर्टमधून समोर आलेली आहे। देशमुख यांच्या हनवटी, कपाळ आणि दोन्ही गालावर, छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसंच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा झालेल्या होत्या। पोटावरही लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलेलं आहे। त्या पोस्टमार्टम अहवालामध्ये नेमकं काय काय नमूद करण्यात आलंय पाहूयात। शरीराच्या बहुतांश भागांवर मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीमुळे त्यांचं अंग काळं-निळं पडलेलं होतं आणि नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली होती। मारहाणीसाठी वापरलेल्या पाईपचे तुकडे झाले होते। देशमुखांच्या हनवटीवर, कपाळ, दोन्ही गालांवर जखमा होत्या। पोटावर लाथाबुक्यांनी मारहाण झाल्याच्याही जखमा आढळून आल्या। छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसंच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा झालेल्या होत्या। दंडावर, कोपरावर, मनगटावर, हातावर आणि डाव्या खांद्यावर जखम होती। मारहाणीमुळे त्यांचा हात काळा-निळा पडला होता। पायाच्या पोटरीवर जखमा झाल्यानं ते काळे-निळे पडल्याचं त्यांच्या पायाच्या पोटरीवर त्या जखमा दिसत होत्या। मारहाणीमुळे संपूर्ण पाठ ही काळी-निळी पडलेली होती। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, पहिला प्रश्न म्हणजे माझा, संतोष हत्या प्रकरणी काही 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेला आहे। त्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती समोर आली आहे? निश्चित सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 5 महत्त्वाचे गोपनीय साक्षीदार आहेत। त्यांचा जो जबाब आहे तो घेण्यात आला होता। त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक साक्षीदार जो आहे तो खरं तर या संपूर्ण घटनेचा महत्त्वाचा साक्षीदार ठरलेला आहे। कारण की बीड रोडवरती या ठिकाणी तिरंगा नावाचं एक हॉटेल आहे आणि याच हॉटेलवरती सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे याची एक बैठक पार पडली आणि याच बैठकीतून पुढे नेमकं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये नेमकं करायचं काय, कारण की संतोष देशमुख जे आहे ते 2 कोटींच्या खंडणीसाठी आडवे येत होते। त्यामुळे सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोघांची एक बैठक जी आहे ती तिरंगा हॉटेलवरती पार पडली आणि याच बैठकीमध्ये यात सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी करायची होती असं देखील कट रचल्याचं या संपूर्ण प्रकरणामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेल वरती ते जेवायला गेलेले होते। त्याच दरम्यान विष्णू चाटे जे आहे त्या अगोदरच या ठिकाणी बसलेले होते आणि त्यानंतर जे आहे त्या दोघांची एक बैठक। विकास, 5 साक्षीदारांनी जबाब नोंदवले, त्यातील महत्त्वाची माहिती तर समोर आलेलीच आहे। मात्र दुसरीकडे संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट देखील आलेला आहे आणि त्या रिपोर्टमधून देखील अनेक महत्त्वाच्या त्यांच्या ज्या अंगावर ज्या जखमा झालेल्या होत्या त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे। सरपंच देशमुख यांच्या अंगावरती जवळपास 56 जखमा ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। कारण की 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जर पाहिलं तर त्यांचं शवविच्छेदन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जो शवविच्छेदनाचा 7 पानांचा अहवाल आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना जशी नेमकी मारहाण कशी झालेली होती त्याचा संपूर्ण खुलासा जो आहे त्याचा संपूर्ण जी काही मेन्शन ते या संपूर्ण प्रकरणामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच 56 जखमा आहेत आणि गंभीर स्वरूपाच्या जखमा ज्या आहेत त्याच्यामुळेच त्यांची डेथ या ठिकाणी झाल्याचं, मृत्यू झाल्याचं देखील याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता आपण पाहू शकतो की संतोष देशमुख यांना नेमकी किती जबर मारहाण करण्यात आलेली होती। नक्कीच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।